चालून दाखवा, चालून दाखवा. आपलं पुष्पा पुष्पराज झुकेगा नाही साला आपण कायम जी टॅगलाईन वापरत असतो आणि त्या टॅगलाईनचा मला आज अतिशय चांगला असं प्रतिसाद आला. मागच्या वेळेस या काका मागे या, मागच्या वेळेस काकांना अजिबातही चालता येत नव्हतं. कारण होतं RTA जे गाडीवरून जे पडले आणि गाडीवरून पडले होते ना, गाडीवरून पडले आणि गाडीवरून पडल्यानंतर स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली, म्हणजे मणक्याला इजा झाली आणि मणक्याला इजा झाल्यानंतर आपल्याकडं घेऊन आले. त्यावेळेस इतर काही दवाखान्यात दाखवलं होतं का? दाखवलं होतं. बरोबर. तिथं काय सांगितलं होतं? तिथे काय ऍडमिट केलं होतं 8 दिवस. 8 दिवस ऍडमिट होते. मग 8 दिवस ऍडमिटनी काही फरक पडला होता का? काही फरक नाही पडला. काही फरक नाही पडला. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, काय झालं तुम्हाला? ते असं म्हणे ते होईल म्हणे दमाने, पण ते काय आपल्याला घाई होती. हा, थोडी घाई होती. तुमच्या मोबाईल मध्ये पाहिलं तेव्हा आलं. बरोबर. तुमचं नाव काय? अशोक दगडू शिंदे. बरोबर. गावाचं नाव काय? संगमनेर तालुका. संगमनेर. तिथं गाव कोणतं आहे आपलं? नाही संगमनेर मध्येच राहतं. बरोबर. संगमनेर शिवाजीनगर मध्ये राहतं संगमनेर मध्ये. बरोबर. मग मागच्या वेळेस आले त्यावेळेस चालता येत होतं का तुम्हाला? नाही, रिक्षा करून आणलं. रिक्षा करून आणलं होतं. बरोबर. उचलून आणलं होतं. उचलून आणलं. आणि आता कसे आले? direct. बसमध्ये आले आता. बरोबर. मग आता चालता फिरता येत आहे? चालता फिरता. बरोबर. मग आनंदी आहात का उपचाराने? हो. तर या पद्धतीने स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली होती आणि स्पायनल कॉर्ड इंजुरीवरती फार दमाचे ट्रीटमेंट असते, फार दमाने काम चालतं. हात पाय उचलत नव्हता. हा, हातपाय उचलत नव्हता, चालता येत नव्हतं, एका जागी पडून होते, जेवायला खावायला बी जमत नव्हतं व्यवस्थित, नाही का? अशा पद्धतीने त्रास होत होता. संडास करत येत नाही. हा, म्हणजे एकाच जागी पडून असल्या कारणाने कसं जाईल माणूस, अशा पद्धतीने त्रास होता. तर याच्यावरती आपण ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, फायर कपिंग, बोन सेटिंग सोबत काही नैसर्गिक औषधोपचार अशा पद्धतींचा वापर केला आणि आज पेशंट हसतच आलं माझ्याकडे. आता चालतायत फिरतायत असं या पद्धतीने. तर आपल्यालाही जर का असं त्रास होत असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. असं. धन्यवाद.